हॅलो गाईज, वेलकम टू आवर माय अनदर व्लॉग. आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आज पुरणपोळीचा बेत आखलेला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक मला बनवायचा आहे. सो मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाईलच. तत्पूर्वी म्हटलं थोड्याशा गप्पा माराव्यात, कारण वेळ होता म्हणून म्हटलं थोड्याशा गप्पा मारावा. आणि जास्त काही आवरलेलं नाही आहे. ॲक्च्युली मला साडी नेसायची, आज जायचं आहे मला बाहेर, म्हणून स्वयंपाक हा दुपारीच करून घेणार आहे. लवकरात लवकर स्वयंपाक झाल्यानंतर मग मला जायचे बाहेर. सो म्हटलं की पटपट पटपट आवरून घ्यावं. आणि खरं सांगू का, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये असं वाटतं यार अंथरुणावरनं उठूच नाही आहे, बेड सोडूच नाही आहे. मीन्स मला तर असं वाटतं, मला पावसाळा आवडत नाही, मला थंडी आवडत नाही. मला ह्याच कारणामुळे आवडत नाही, बिकॉज खूप गारठा सहन होत नाही मला. ठीक आहे. आणि ठीक आहे, आज पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे. देवपूजा झालेली आहे. जो काही पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे त्याच्यामध्ये कुरडई, भजी, पापडी, त्यानंतर छान गोडाशा पुरणपोळ्या केल्या जातील, कटाची आमटी आणि भात. सो असा मेनू आहे आजचा. ठीक आहे. आणि दक्षला आहे ना, बऱ्याच दिवसापासून आहे ना मलाई मेथी खायची. सो त्यांनी फरमाईश केली होती. म्हटलं तसंही मेथीची भाजी आहे, दही आहे, सगळ्या गोष्टी आज माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर म्हटलं आज त्याच्याकरता मलाई मेथी देखील करावी. सो ते देखील असणार आहे. सो तुम्ही घ्या आनंद. मी क्लिप कंटिन्यू करते. आधी ते तुम्ही पहा की सांगा मला की माझी पुरणपोळी कशी झाली. मस्त टम फुगते. आणि हो, येतो मला स्वयंपाक हा खूप आधीपासून येतो. म्हणजे खूप लहानपणापासून शिकले मी. खूप लहानपणी स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर पडली होती, बिकॉज मी माझ्या मम्मीकडे राहत नव्हते. परंतु जो बेस्ट असतो ना, की एक गृहिणीला एक उत्तम दर्जाचा स्वयंपाक हा यायला हवा, हा माझ्या आईने मला शिकवला आहे. त्यावेळेस फक्त मी पाहून फॉलो केलं होतं. ठीक आहे, मी ज्यांच्याकडे राहत होते त्यांचं. ठीक आहे. बट की खरंच माझ्या स्वयंपाकाची तारीफ होते वगैरे वगैरे, ऑल क्रेडिट जातं हे माझ्या आईला, माझ्या आजीला. कारण की माझ्या आजीने देखील खूप बेसिक मी जेव्हा केव्हा तिच्याजवळ बसायचे ना, वडिलांची आई, तिने मला खूप बेसिक गोष्टी स्वयंपाकासंदर्भात शिकवल्या, सांगितल्या. आणि त्या आजही मी फॉलो करते. बट बेस्ट कुक ही माझी मॉम आहे, माझी आई आहे. आणि तिने मला हे शिकवलं. त्याच्यामुळे मी खूप छान प्रकारे ते हँडल करू शकते, खूप छान प्रकारे मी करू शकते. आणि ते म्हणतात ना, मन शांततेने तिथे असणं फार गरजेचं असतं. त्यावेळेस ती अन्नपूर्णा माता आपल्या त्या प्रत्येक पदार्थामध्ये काय स्वतःचा आशीर्वाद आपल्याला देत असते. सो अन्नपूर्णा माताला प्रसन्न करणं हे फार अवघड नाही आहे. ठीक आहे. कारण की तुम्ही साफ मनाने, छान मनाने इतरांसाठी काहीतरी छान करावं, इतरांना काहीतरी खुश करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही छान पदार्थ तुम्ही करत असताना, त्यावेळेस अन्नपूर्णा माता ही तुम्हाला आशीर्वाद देत असते. ठीक आहे. सो आता जास्त काही लांबवत नाही, तुम्हाला नेते मी किचनमध्ये, दाखवते की मी कोणत्या प्रकारे पुरणपोळी बनवली आहे. सो जरूर पहा. सो गाईज, आता तुम्ही पाहू शकताय मेथीची भाजी ठेवलेली आहे गॅसवरती, बिकॉज पुरणपोळीमध्ये फार मान आहे मेथीच्या भाजीचा. सो मेथीची भाजी दिसते तुम्हाला. ठीक आहे. आता आमच्याकडे मेथीची भाजीमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. आम्ही शेंगदाण्याचं कूट अजिबात घालत नाही. आणि इथे मी जी कटाची आमटी करायची आहे तिचा मी मसाला भाजत आहे. ओके. तव्याकडे अजिबात पाहू नका, कारण की तो फक्त मसाला भाजण्याकरता मी तवा यूज करते. बाकी माझ्याकडे नॉनस्टिकचा तवा आहे, त्याच्यावरती मी पोळ्या लाटत असते. ठीक आहे. आता मी कुकरला एक शिट्टी दिलेली आहे डाळीला. मी नेहमी जी पुरणाची डाळ आहे ना ती कुकरला शिजवते, झटकीपट शिजून होते. तेल घालायचं, मीठ आणि हळद घालायची आणि डाळीला मस्त एक शिट्टी द्यायची. सो पुरण खूप छान होतं, पोळ्या देखील खूप छान होतात. पुढे जाऊन तुम्ही पाहू शकता माझ्या पोळ्या किती अप्रतिम झालेल्या आहेत. ठीक आहे. सो कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही कुकरमध्ये डाळ शिजवल्याने. फक्त एक शिट्टी द्यायची. तुम्हाला कुकरचा वापर करता यायला हवा. सो मग तुम्हाला ते
अवघड जाणार नाही, जड जाणार नाही आणि डाळ आटरण्याचे वगैरे असे काही प्रकार होत नाही. सो एका चाळणीमध्ये मी डाळीतलं पाणी बाजूला करून घेतलेलं आहे. जे पाणी डाळीतलं बाजूला काढलेलं आहे ते कटाच्या आमटी करता आपण वापरणार आहोत, कारण की स्पेशली कटाची आमटी त्या पाण्यानेच होते. ठीक आहे. सो मसाला एकीकडे परतते आहे. आता हा मसाला मी माझ्या आईच्या पद्धतीने करते. माझी आई ह्या प्रकारचा मसाला करते. ठीक आहे. सो मी तिचाच मसाला फॉलो करते. आणि कटाची आमटी जर तुम्ही खाल्ली ना माझ्या हातची, तर तुम्ही म्हणताल की यार मटणाच्या रस्स्याला मागं पाडते. सॉरी हां. सो गाईज, खरंच म्हणजे खूप तारीफ मिळवते मी कटाच्या आमटीच्या वेळेस. करतात सर्वजण माझ्या कटाच्या आमटीची तारीफ. बोलवण एखाद्या दिवशी खाण्याकरता घरी. आणि माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे समजून घ्या. ओके. देन त्यानंतरनं भाजी छान परतून घेतल्यानंतरनं कढई खाली घ्यायची. भाजीमध्ये मला पाणी अजिबात आवडत नाही, सो मी छान तिला खरपूस होतोपर्यंत परतणार आहे आणि मसाला देखील छान असा खरपूस भाजून घेणार आहे. ह्याच्यामध्ये कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची नावाला, लाल मिरची देखील नावाला, बाकी मग घरचा कुठलेला मसाला मी यूज करते. थोडासा गरम मसाला वगैरे यूज करायचा. सो पाहू शकता असं मस्त तेल आलं पाहिजे भाजीला. तवंग नको आहे आपल्याला, बट भाजीमध्ये पाणी नसून तेल असावं, थोडीशी चपचपीत. ओके. देन यानंतर ना आता मी इथे पुरण परतण्याकरता ठेवलेलं आहे आणि जास्त काही मी पुरण केलेलं नाही, कारण की आम्ही संध्याकाळी जाणार होतो बाहेर. ठीक आहे. सो मला जेमतेम पोळ्या करायच्या होत्या आणि आमच्या घरात कोणी जास्त पोळ्या खात नाही, हे मी ऑलरेडी सांगितलं आहे. ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे जायफळ, सुंठ, बडीशेप, जायफळ, विलायची. ओके. सो ह्याची पूड करून घातलेली आहे आणि आता मी पुरण घेतलेलं आहे. गुळाचा वापर केलेला आहे. मी साखरेचं पुरण अजिबात करत नाही. प्रॉपर पारंपरिक पद्धतीने जे काही पुरण केलं जातं त्या पद्धतीनेच मी देखील करते. ठीक आहे. आता माझ्याकडे जो पाटा वरवंटा आहे तो फार छोटा आहे आणि मला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे बरीच कामं होती, आवरायचं होतं, त्याच्यामुळे मी पुरणाच्या चाळणीचा इथे वापर केलेला आहे. आणि हो, मी गाऊनवर होते त्याच्यामुळेच मी कुठे जास्त माझा फेस रिव्हील केलेला नाही आहे, कारण की मला आवरायचं होतं. नंतर साडी नवीन नेसायचीच होती बाहेर जाण्याकरता, त्यामुळे मी म्हटलं की कुठे काही डाग नको लागायला. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक हा जराशी चिकटच असतो, त्यामुळे म्हटलं होतं की पूर्ण आवरून घ्यावं आणि त्यानंतरनंच मग हे करावं, तयार व्हावं. सो आता इथे भजी काढण्याकरता ठेवलेली आहेत. तुम्ही पाहू शकता कढईमध्ये भजी होती. इथे मी मसाला भाजून ठेवलेला आहे, जो कटाच्या आमटीचा मसाला आहे. ग्राइंड करायचा आहे पण गरम आहे म्हणून तो ठेवला आहे. एकीकडे भजी तळणीसाठी सोडलेली आहेत कढईमध्ये. सो भजी मस्तपैकी फ्राय होतात. ते कुरडई आधी तळून घेतलेली आहे. कुरडई आणि पापडी आधी तळून घ्यायची आणि त्यानंतरनं भजी तळायची. काय सांगू. खरंच म्हणजे प्रचंड कंटाळा आहे मला ह्या स्वयंपाकाचा. पुरणपोळीचा प्रचंड कंटाळा आहे मला, कारण की ना किती त्याला मेहनत भरपूर आहे. आणि घरचे आहेत ना, पुरणपोळी केली तरी म्हणतील, ए माझ्यासाठी 2 चपात्या लाटशील का गं काय. जो असा आवाज येतो लगेच, त्याच्यामुळे ना असं वाटतं यार मग ह्या पोळ्या कोण खाणार हां. सो इथे तडका देते आहे मी कटाच्या आमटीला. ठीक आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये असे नग असतात काय, की आपण किती मेहनतीने स्वयंपाक करा, परंतु त्याच्यामध्ये 36 नखरेवाले नग असतात प्रत्येकाच्या घरामध्ये. कोणी ना कोणी असं असतंच काय. सो माझ्या घरामध्ये पण आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाट्यावरती ठेचून लसूण, ठीक आहे, आणि खोबरं, कढीपत्ता ह्याची फोडणी करते आहे. यानंतरनं मी घालणार आहे, छान फोडणी झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये घरचा कुटलेला मसाला, जो काळा मसाला असतो तो, आणि त्यानंतरनं जे वाटण केलं आहे आपण ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. त्याने चव खूप छान लागते आणि वाटण देखील छान परतून घ्यायचं. आता हा घरचा मी कुटलेला मसाला, जो घरी आपण वर्षाला मसाला करतो त्यातला मसाला मी वापरलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला आहे. आणि तेल मी भज्यांचंच वापरलं आहे, कारण की भजी कुरडयांचंच तेल कटाच्या आमटीला वापरलं ना तर माझी आजी सांगते की खूप छान चव येते आणि मी ते फॉलो करते. मला देखील आवडतं फॉलो करायला. एकीकडे मी जो सार होता, म्हणजे जे डाळीचं आपण पाणी बाजूला ठेवलं होतं ते उकळण्याकरता पातेल्यामध्ये ठेवलं आहे. आणि हो, मस्ट हे आहे की तुम्ही ज्या पातेल्यामध्ये पुरण परतता ना त्याच पातेल्यामध्ये कटाची आमटी करायची.
सो ह्या बेसिक टीप आहे ज्या मी माझ्या आजीकडनं आईकडनं शिकलेले आहे की कटाच्या आमटीला इतर पातेलं अजिबात वापरायचं नाही. ज्याच्यामध्ये आपण पुरण परतलं आहे त्याच पातेल्यामध्ये ती कटाची आमटी करायची. सो त्याला चव फार छान येते. अमुक तमुक गोष्टी ह्या मी शिकलेली आहे आणि त्याच मी यूज करते. सो आता तुम्ही पाहू शकता फायनली फोडणी देऊन झाली. आता पीठ हे ना हे वरवंटा पाट्यावरती ठेचून घेतात पुरणपोळीचं पीठ, परंतु माझा फार छोटा आहे त्याच्यामुळे मग मी थाळ्यामध्येच ठेचून घेतलेला आहे. ठीक आहे. महत्त्व कशाला आहे की आजी ठेचून घ्यायची, आई ठेचून घ्यायची, मग आपणही ठेचून घ्यायचं. सो फॉलो त्या सगळ्या गोष्टी करायच्या, तेव्हा त्यांच्या पोळ्या छान व्हायच्या. सो मी तेच करते की माझी देखील पुरणपोळी छान झाली पाहिजे. आणि सो तुम्ही पाहू शकता पुरण देखील खूप छान झालं आहे. असं कुठे काही मिस्टेक नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ही भली मोठी पुरणपोळी लाटली. आणि तवा पाहू शकता माझा नॉनस्टिकचा तवा आहे. सो ह्याच्यावरच मी भाकरी चपाती जे काही डेलीचं असतं ते मी ह्याच्यावरच करते, त्याच्यामुळं मी त्या तव्याकडे जास्त लक्ष देत नाही. आणि आता पहा तुम्ही माझी पुरणपोळी काय टम फुगली यार. सो हे असतं मीन्स ही जी खुशी असते ना की आपली यार पुरणपोळी टम फुगली आहे. सो हा आनंद ना गगनात मावेना असा असतो. आणि खरंच येतात मला पोळ्या, फक्त कंटाळ्या अंगामध्ये पुरणपोळी करण्याचा. ठीक आहे ना. आणि इतका कंटाळा आहे ना सांगू नाही शकत मी. खूप कंटाळा आहे मला पुरणपोळी करण्याचा. मीन्स मला असं वाटतं यार नको 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 नको, तुम्ही मला पुरणपोळी नका सांगू. इतर तुम्ही 100 कामं सांगा पण मला पुरणपोळी नका सांगू. पण करते काय, खूप छान येतं मला. ह्याच्या आधी पण मी गणपतीचे वगैरे बरेच असे व्हिडिओ मी पोस्ट केलेत की त्याच्यामध्ये मी नेहमी पुरणपोळी करताना दिसते. सो महाराष्ट्राचं फेवरेट फूड आहे आणि ते आपण कसं ना करू शकतो यार. आणि आपल्या इथे तर जे आपले कुलदैवत असतात त्यांना देखील हेच आवडतं नैवेद्याला. सो गुळवणी दाखवली, पुरणपोळी दाखवली, इथे कुरडई भजी पापडी आहेत. आणि आता मी दाखवते कटाची आमटी आणि पांढरा भात केलेला होता. सो तो दाखवायचा राहिला. इथे आहे मेथीची भाजी. ठीक आहे. सो नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे. आणि आमच्या ह्यांनी आकाजींनी तो फुटेज क्लिक नाही केला यार, काय सांगू. ते नैवेद्य दाखवायला गेले होते देवघरामध्ये. सो त्यांनी तो फुटेज क्लिक नाही केला. आता इथे मी पुन्हा काय करते आहे, पूर्ण स्वयंपाक माझा झाल्यानंतर तर खूप हौस मला की दक्ष बाळाला आमच्या ना खायची होती मेथी मलाई. ओके. सो त्याच्याकरता मग मी ती थोडीशी मेथीची भाजी बाजूला काढून ठेवली होती. मी म्हटलं ह्याच्यापुरती मी मेथी मलाई ह्याला करून देते, बरेच दिवसापासून हा मागतो आहे ना ह्याच्यासोबत. त्याला साईडला मी फुलके केले होते, पण पुरणपोळीचा गोड वास तेलाचा वास येईल म्हणून मी पुरणपोळ्या फक्त तुम्हाला सेपरेटली दाखवल्यात. ठीक आहे. त्यातून टिफिन गेला होता घरी आणि बाकीचं राहिलेलं आमच्यासाठी ठेवलं होतं. ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला कटाची आमटी पण थोडी कमी दिसली असेल आणि भजी कुरडई पण कमी दिसतात ते, परंतु त्यातून टिफिन गेला होता. त्यानंतर नाही दक्ष बाळा करता मी करते मेथी मलाई. ह्याच्यामध्ये काय घातलं आहे, फक्त कांदा टोमॅटोची प्युरी आणि काजूची प्युरी घातलेली आहे. मेथी छान चॉप करून घेतलेली आहे. त्यानंतर मी थोडंसं दही आणि क्रीम घालणार आहे. आणि त्याला घातलं आहे धना पावडर, मिरची पावडर, फोडणी दिली जिरी आणि काळी मिरी. ओके. देन असा सगळं मी घातलं आहे. ठीक आहे. आता खूप फास्ट सांगितलं आहे मी. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल सिंगल तर मी नक्कीच तुम्हाला ही रेसिपी देईल. पण ना मला असं कधी कधी वाटतं यार मी कुकिंग चॅनल स्टार्ट करावा. मी कुकिंग खूप छान करते बट तेच ना अंगी कंटाळा. ठीक आहे ना. असं कधीतरी एखादा व्हिडिओ फुटेज शूट करून तुम्हाला दाखवायला खूप छान वाटतं. बट रेसिपी व्हिडिओज म्हटलं की मग फार तामझाम आहे यार त्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे मी रेसिपी व्हिडिओंच्या मागे मागे पळत नाही. ओके. सो इथे फायनली गाईज भाजी रेडी झाली. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा.